नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तुझं नाव काय? वसुदेव युट्यूबर रोकडे. बर. चालूच आमदार माहित आहेत का? मला नाही बर. माहित नाही. मतदान कुणाला करणार मग? मतदान आता अभिजाव पाटील आहेत, मोहिते पाटील आहेत, मितालीताई साठे आहेत, बबनदादा शिंदे आहे. मग बबनदादा शिंदे यांचा मुलगा पण आता उभा राहणार आहे. पांढरंगचं कोण नाही काय? हा, पांढरंग कारखान्याचं कोण नाही काय? आहेत ना, अभिजाव पाटील आहेत. म्हणजे आता कुणाला मतदान करणार तुम्ही? त्यांचं म्हणणं काय, पांढरंग परिवाराचा कोण आहे का नाही, पांढरंग परिवाराचा कोण नेता आहे का नाही, असं उमेदवार आहे का नाही असं त्यांना. तुमचं नाव काय? माझं नाव महादेव नारायण खरे. बर. बरं, इथं आमदार फंडातून काय कामं झाली का गावात? बबनदादा फंडातनं झालेत, बाकी या आमदार फंडातनं काय झालेलं नाही. बर. आणि आता बबनदादा शिंदे यांचा मुलगा पण आहे, अभिजित पाटील पण आहे. म्हणजे यंग जनरेशन, नवीन लोक पण आहेत त्याच्यामध्ये. जे प्रशांत मालक सांगतील या गावाला, बर, कुठल्या नेत्याला माड्यातनं मतदान करायचं, त्या उमेदवाराला मतदान आम्ही करू. बर. मग आता अभिजित पाटलांना पण नाही का, त्यांनी पण उसाला जास्त भाव दिलेला आहे. अभिजित पाटलाचं कसं आहे, जेव्हा उसाला दर जाहीर केला त्याने 3,500, जेव्हा देईल तेव्हा खरं. ह्याच्या आधी किती दिलं हे त्याने बघावं. नुसतं 3.5 देऊन काय करा, प्रत्यक्षात बिल लोकांच्या खात्यावर जमा झालं पाहिजे ऊस गेल्यावर. नुसतं जाहीर करायचं आणि त्यामुळं ऊस रोख पैसे मिळायला पाहिजे ना लोकाला. नुसतं जाहीर करून का उपयोग आहे त्याचा? तू बोलले ते आता जाहीर केला माहिती येणार ते, पण काय खरं नसतंय त्यांचं. नवीन उमेदवार आहे ते अभिजित पाटील, त्यांचं काय कार्य फिरे काय ह्या भागात काय नाही. तुमचं नाव काय? माझं येडके. बर. पांढरा मालक आहे. बर. आम्ही पांढरा परिवारचं आम्ही कुणाला मत दिलं नाही, ऊस कवा विषयात घातलं नाही, असं आपलं आहे. बरं, आपण काय विषय हा नियोजन आम्ही परिचारक सांगेल ते आम्ही वागलेले माणसं आहे. बरं का, मत मग काय म्हणताय? हो, ही परिचारकचा पांढरंगचा जर कोण पक्ष असेल बर. त्याला आमचं गाव सगळे डांबरेवरच आम्ही उभा. बर. चल, आम्ही काय पुण्या मिंजत नाही. कोणाला पण उभा करू द्या, हा, कोणाला पण. की तुमच्या विचार. प्रशांत परिचारक आणि जो उमेदवार सांगाल त्याला तुम्ही मतदान करणार. हा पांढरा आम्ही आहे. काय ना तुमचं? मी सुदर्शन पाटोळे, सामाजिक कार्यकर्ता. बर बर बर. आता माड्यामध्ये नवीन नवीन उमेदवार आहेत. आता अभिजित पाटील आहेत, बबनदादा शिंदे आहे, म्हणजे बबनदादा शिंदे यांचा मुलगा पण आहे. परत नंतर साठे खानदानातली पण लोक आहेत आणि मोहिते पाटील पण दावा करतात याच्यामध्ये. तुम्हाला कुठला उमेदवार वाटतो? तुम्हाला आम्हाला श्रद्धेय एस टी महामंडळाचे माजी अतिशय सन्माननीय सुधाकर पंत परिचारक बर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा चालवणारे आदरणीय आमचे नेते प्रशांत मालक परिचारक, बर, हेच आमचा पक्ष आणि जे सांगेल तेच पूर्व दिशा ह्या 42 गावात होणार. मग आता आबा पण याच्या मतदारसंघामध्ये आहेत. आबा पण चांगली काम करतात. आबानी उसाला भाव वाढवून दिला. नाही, ऊसाच्या बाबतीत काय नाही. ऊसाचं कसं झालंय, कारखानदारी आणि सहकार क्षेत्र ह्याची एक हे झालेलं आहे की दराच्या बाबतीत कोणी कॉम्पिटिशन किंवा हे शेतकऱ्याचा फायदा हे झालेलं चांगलं आहे. याचं काही हे नाही. म्हणजे सगळ्याबरोबर सगळ्यांनी दर द्यावा, शेतकऱ्याचं थोडंसं कुठंतरी फायदा व्हावा, ह्या गोष्टी ह्या चांगल्या आहेत. पण तसं बघितलं तर थोड्याफार काय सुविधा काय आहेत बबनदादाच्या मार्फत बऱ्यापैकी गावाला उपलब्ध झालेल्या आहेत. आणि जेणेकरून त्या ह्याच्या पाठीमागं पण जोपर्यंत जेव्हापासून मालकांनी इकडे 42 गावात हे केलेलं आहे तेव्हापासून मालकांचा गट हा बबनदादाला कायम सहकार्य करत आलेला आहे. आणि आता इथून पुढेही जे आदरणीय प्रशांत मालक जे काय सांगतील तीच पूर्व दिशा असणार आमच्या भागात.